राधिका, माना लागून तुले पण जराशी तयारी गियारी केली ना, मस्त एखादी चांगली साडी घातली तर भल्लीच साजरी दिसतं तू. एकच नंबर दिसतं. असं मन करते का बस तुलेच पाहत राव. इकडे तिकडे कुकडे लक्ष जातच नाही मग. असं मन करते का मन भरून पाहून घ्यावं तुले. हो, आता तर तुम्हाला चांगली लागणारच आहे की नाही मी. कालपर्यंत थोडी ना चांगली लागून राहिली होती तुम्हाला. काय तोंड फुगवलं होतं, बाप रे बाप. एवढं तोंड फुगवा लागते काय जराशा गोष्टीसाठी म्हटलं. आणि स्वतःचं काम स्वतःनं केलं तर काय होते, काय बिघडते. उलट तर म्हटलं चांगली सवय आहे ते. जर मी कामात असली काही असली तर मग तुम्हाला दुसऱ्यावर निर्भर नाही राहावं लागत. स्वतःचं काम स्वतः सुचते मग. हो हो, बरं. आता त्याच गोष्टी काय अजून पुन्हा पुन्हा काढतं काय? पुन्हा काढायले. बरं, मी काय म्हणतो, मला अंकुश भेटला होता. तो म्हणे आईले घ्यायला चालला म्हणते ना तो. निघाला काय तो? काय माहित निघाले काय तर. पूनम सोबत बोलणं नाही झालं. आता नाश्ता गिष्ट्याचं बनवलं आणि इकडेच आली मी. तिकडे काही गेली नाही, विचारलंय नाही तिले म्हटलं होतं, मी म्हटलं त्या करून द्यायचं म्हटलं. त्याचं काय आहे नाश्ता पाणी लवकर चालले जाईन म्हटलं मग ते आणण्यासाठी. नाही तर मग इकडेच वेळ होऊन जाईन त्याइले, तर मग तिकडे अजून वेळ होईन ना. मग थांबा लागन त्याइले. आणि ते म्हणे का मी थांबणार नाही म्हणे, आजच जाईन आणि आजच येईन म्हणे, आईले घेऊन म्हणे परत म्हणे. हो असं. तसं इथं गावात काय गमते हो आता, पहिल्यासारखं गमत नाही. आम्ही आमच्या लहानपणी जाऊ ना तेव्हा बोललो गमे. मोठे मोठे झाडं आहे म्हटलं तिथं वडाचे, बोलले झोके घेऊ आम्ही झाडाच्या खाली. पण आता कायचं, आता कामं धंद्यात लागले, आता थोई त्याच्यात लागला. आता कुठचं गमते तिथं. म्हणूनच त्याने म्हटलं असं ना, सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो म्हणून. हो ना. तर मी काय म्हणतो, मला का तुमच्यासोबत एक गोष्ट बोलायची होती. बोल ना तर, बोल काय म्हणून राहिली. पियूजी, मी काय म्हणून राहिली म्हटलं, आज तुमचा मूड चांगला आहे म्हणून मी ही गोष्ट काढली म्हटलं. म्हटलं माझं मन लय होतं आखाडीले आईच्या घरी जायचं. पण तुम्ही राग फुगले होते. मग म्हटलं काय बोलू, म्हटलं तुम्ही मोबाईल तर नाही दिला बोलासाठी, तर काय तुम्ही घेऊन जात होते मले, म्हणून मी काही तो विषय काढला नाही. पण म्हटलं मला आईची लय आठवण येऊन राहिली आणि आप्पाची लय आठवण येऊन राहिली. माझं मन होतं का 2-4 दिवसासाठी जातो म्हटलं आईच्या इथं म्हटलं. किती दिवस झाले आता गेली नाही. आणि तुम्ही म्हटलं होतं, आईले म्हटलं होतं ना तुम्ही, म्हणे इले आणत जाईन म्हणे मी म्हणे 15 दिवसात 1 महिन्यात म्हणे एखादा चक्कर म्हणे गाडीवर बसून. तर तुम्ही ते एकही वेळाने नेलं, एकही वेळाने म्हटलं. आणि माझ्याजवळ काही मोबाईल आहे नाही. आज मी तर म्हटलं बोलासाठी तरसून जातो आईसोबत. जवळ मोबाईल राहिला तर कधी फोन लावता येते. अरे राधिका, तुले मोबाईल घेऊन द्यायचं म्हटलं माझा विचार होता. कारण की मला कधी कधी काम पडते, कोणती गोष्ट सांगायची असते. आता तुझ्याजवळ मोबाईल नाही ना काही नाही, मला विचारच पडून जाते. आणि बाबाच्या याच्यावर घरच्या गोष्टी काय करणार आहे, म्हणून मी काही लावत नाही. पूनमच्या याच्यावर लावायला मला काही चांगलं वाटत नाही. काय बोलू मी तिच्यासोबत, म्हणून मी तुला फोन नाही लावत. मग मन होतं का तुला एखादा मोबाईल घेऊन देतो म्हणून. पण सध्या गाडीची माया आहे आता, संपतच आली म्हणा. भरून राहिलं होतं तर आता ते संपली का मग नाही का तुला एक किस्तीवर म्हटलं मोबाईल उचलून देतो. किस्त फेडत जाईन मग मी. तसं तर काही होणार नाही आहे. जर आपण कॅशनं आणत म्हटलं ना तर मग ते होतच नाही, कोणती गोष्ट होत नाही म्हटलं. हे तरी हप्त्यानं महिन्यानं पैसे फिटूनच जाते जसे म्हटले तसे. बरं ठीक आहे ना, मी नाही का पहिले तुला एखादा मोबाईल घेऊन देतो. हे पाहे असे आहे तुम्ही. मी म्हणून राहिली का मी गावाला जातो, मला 2-4 दिवसासाठी तुम्ही माहेरी पाठवा. आणि तुम्ही म्हणून राहिले का मी तुला मोबाईल घेऊन देतो. म्हणजे तुम्ही मला मोबाईल घेऊन द्या आणि मग मला गावाला नाही पाठवान काय तुम्ही. मला माझ्या आईची लय आठवण येऊन राहिली व. मला जायचं होतं म्हटलं 2-4 दिवसासाठी. आता तू चालली जाशील तर मग मय कसं होईल. कसं होईल मय, तू जातं तर एक तर मय वाकीच वाकी होऊन जाते म्हटलं. साऱ्या गोष्टीचे त्या पूनमले काही जमत नाही. आणि मग कोण करणार आहे मय. कोण करणार आहे, तुम्हीच तर म्हणून राहिले होते. मला कोणतं काम असते म्हणे, बाईला कोणतं काम असते म्हणे, दिवसभर म्हणे आराम करणं. मग जेव्हा आम्ही कामच नाही करत मग तुमचे कामं कुठून आले. आम्हीच तर नुसतं आराम करतो करत, असंच म्हटलं होतं ना तुम्ही. हे पाय, आता म्हटलं एक वेळा म्हटलं तुला असं, तर तू काय आता त्याच्याच टोमणे देशील काय. निघून गेलं माझ्या तोंडातून रागी. नाही तर मी काय तुला असं बोलतो काय. आता तूही समजत जाय जराशी. प्रेशर असते माणसावर, ऑफिसचं प्रेशर असते, घराचं असते, काही ना काही. आता ते कसं आहे, दिवसभराचं टेन्शन असते आणि कधी कधी निघून जाते बायकोच्या समोर. नाही तर काय मी काय एवढी काय वाईट वागणूक देतो काय तुला समजून नाही घेत काय. नाही म्हणा, तशी काही गोष्ट नाही आहे. आता तर तुम्ही लय समजून राहिले मला. पण तुम्ही हे 4-5 दिवसात केलं ना तर लयच केलं म्हटलं. आता याच्या पुढे असं करजा नका, नाही तर मग मनसान. मग नाही काय, मग मी तुम्हाला विचारणारही नाही. मी चाललीच माझ्या आईच्या इथं. मग करजा तुम्ही, राहायचा इथं एकटे दुकटे. अशी कशी जाशील, जाऊ दिन तर जाशील ना. तुला नाही जाऊ देत म्हटलं. मला तर अनमोल हिरा भेटला, त्याला सोडून काय मी. त्याला तर जपू ठेवा लागेल म्हटलं मले. आता जागीच्या गोष्टी काही करू नको. बस आता माझ्यासाठी नाश्त्याला आण बरं तू. हे हे असे करताना तुम्ही बातच बदलता गोष्ट. मला गेलं काही माहित नाही म्हटलं. मला तुम्ही गोष्टीच्या ह्याच्यात काही भटकवू नका. मला म्हटलं माझ्या आईच्या इथं जायचं आहे म्हटलं. माझ्या आईच्या इथं जायचं आहे मला. सांगा तुम्ही केव्हा नेऊन सोडता आता. आणि म्हटलं पूनमले घेऊन जातो आणि काय म्हणते तर आम्ही दोघी जातो. कारण की कसं आता तिची पहिली आखाडी होती, तिला काही जाणं झालं नाही. आणि तुम्ही मोबाईल नाही दिला होता आईसोबत बोलायला. नाही तर आईला म्हटलं असतं तर आईनं तिला बोलावलंच असतं पहिले आखाडीले. तर तिले पूनमले घेऊन जातो मी. आम्ही दोघी जाऊन येतो 2-4 दिवसासाठी. आणि तसे आतेबाई येऊन राहिले ना आता आतेबाई येऊन राहिल्या तर मग आम्हाला काही टेन्शन आहेच नाही. घराचं सांभाळते त्या घर.
काय पुनमले नेतो आणि तूही जातो आणि आई येऊन राहिली तर आई ऐकून एवढं सगळं काही जमन काय? हा काही बोलतो तू दोघी दोघी चालले जाण तर मग आमचं कसं आमचं काप्याचे वाखे होते मग आईले काही जमत नाही. हा अरे तर काय होते तर 2 दिवस राहू आम्ही 2-3 दिवस येऊन जाऊ ना मग लवकरच. 2 दिवसच राहू जास्त दिवस काही राहणार नाही. 2 दिवस तुम्ही ऍडजस्ट नाही करू शकत काय? बरं बरं पाहू ना पाहू. मला वेळ भेटला म्हणजे सोडतो मी तुला नेऊ ना. वेळ भेटला म्हणजे सोडतो. बरं मग तुमच्यासाठी नाश्त्याला आणतो मी. त्या माय बहीण हे माहेराचं नाव घेते ना तर म्हटलं मला इकडे टेन्शन येऊन जाते. टेन्शन यासाठी मला असं वाटते का बाई न एक वेळा लग्न झालं ना तर बस घरातच राहा कुठंच जाऊ नाही ते ना. आणि येईल येते म्हटलं 50 वेळा माहेराची आठवण. कोणता सण मारायला का काही झालं का चला माहेरी चला माहेरी. तशी तर म्हणा मी राधिका जास्त वेळा काही जात नाही पण माझं मन तेवढी तिला सोडायला करत नाही. कसं आहे भांडो चांगलं राव काही राव पण आपल्यासमोर आपली बायको राव आहे नाही काय. बायको नाही राहिली घरात तर करमत नाही मन नाही करत म्हटलं. या रूममध्ये तर झोपायला मन नाही करत रात्रभर इकडच्या तिकडे म्हटलं पाठ बदलवा लागते पण म्हटलं काही नाही. हा कळ बदलू परेशान राहते माणूस पण झोप नाही लागत. करावं तर कसं करावं खायचे वाके प्याचे वाके साऱ्या गोष्टीचे वाके बायको नाही राहिली तर. काय म्हटलं हो तुम्ही काय म्हटलं मी इथंच आहे म्हटलं सध्या काही गेली नाही की मी. काही नाही तू गेली नाही तरी काय करशील ऐकली असन तर. जे बोललो मी काय ते काय गलत बोललो काय? हा खरंच बोललो मी. आता तुम्ही गेल्या म्हणजे आमच्या बाकीच आहे की नाही बाकी राहिले दोघही भावाचे. अरे देवा हमेशासाठी नाही चालली मी 2 दिवसासाठीच म्हणून राहिली तुम्हाला. बसा आता आरामशीर बसा एवढी काही काळजी नका करू. तुमच्यासाठी नाश्त्याला आणतो मी. बसा. काय माणसं राहते बाई. बायकोसोबत भांडण सगळं काही करण पण बायको समोर पाहिजे. हा कायलाही पाहिजे भांडणाले पाहिजे तोंड फुगवायला पाहिजे पण बायको पाहिजे है नाही काय. राधिका ताईचं आणि पियुष भाऊजीचं चांगलं झालं का नाही झालं काय माहित बापा. भांडण करून राहिले होते 4-5 दिवसापासून. आजही मनमुटाव खतम झाला का नाही झाला तर त्याचा. नाश्त्याला नाही आल्या राधिका ताई नाही तर नाश्ता घेऊन गेला असता ना आतापर्यंत. भाऊजीनं नाश्ता केलाच नाही वाटते चांगले झालेच नाही वाटते दोघे जण. आता मगाशी त्या इकडे करून राहिल्या होत्या तेव्हा म्हटलं मी अंकुशजीला सगळं काही दिलं आणि ते निघाले म्हटलं गावासाठी. तेले नाश्ता पाणी चहा घी देऊन दिला. राधिका ताईसोबत बोलणंच नाही झालं म्हटलं का ताईचं भांडण संपलं का नाही संपलं का अजून वाढलं काही समजलंच नाही मला. मी गडबडीत होती आणि त्याही गडबडीत होत्या. तेले नाश्त्याची गडबड होती बनवायची आणि मला म्हटलं अंकुशजीला द्यायची गडबड होती. तर विचारलंच नाही राधिका ताईले कसं काय झालं म्हणून चांगले झाले का भाऊजी का नाही झाले तर. आता आलंय नाही त्या इकडे नाश्त्याचं तर नेलं नाही काय माहित पप्पा अजूनही चांगले झाले का नाही झाले तर. पुन्हा अरे राधिका ताई पहा बरं 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमच्याविषयीच म्हटलं मी विचार करून राहिली होती आणि तुम्ही आल्या म्हटलं मागून. अरे वा मस्त साडी दिसून राहिली तुमची तर. सगळी दुसरी होती ना साडी तुमच्या अंगात आणि आता हे घातली काय? अरे हो ते तुझे भाऊजी म्हणून राहिले होते ना घाल म्हणे हे साडी घाल म्हणे. आता त्याने आणली होती मागं मी काही घालूनच नाही राहिली होती. मला काही सुचत नाही हो बाई. ते जी साडी आहे की नाही मी गुलाबी ते भल्ली नरम आहे बिचारे त्याच्यात नाही का भले लवकर कामं सुचते आणि जे कपडा आपल्याला चांगला वाटला की नाही तर त्याच्यात आपल्याला कम्फर्टेबल वाटते. हे जराशी नाही काय जॉर्जेटची आहे की नाही जराशी कडक असल्यासारखी वाटते म्हणून नाही काय सहसा मी घालतच नाही पण त्याला आवडते माझ्या अंगात ही साडी. त्यानंच म्हटलं मला म्हणून ते काढून ठेवली आणि हे साडी घातली. असं झालं वाटते मग आहे ना झालं वाटते सगळं जमलं वाटते आता मग है ना. म्हणून असतं मस्त नवीन साडी घातली बाप्पा. आज तर चेहऱ्याचा रंगच दाखवून राहिला. भल्ला खुश दिसून राहिला राधिका ताई तुम्ही. काय आहे बाय खुशीचा राज काय आहे? काय हो पूनम काय मस्करी करतो तू. बहिणीची मस्करी करत असते काय कोणी. काय आता नवरा बायकोचे भांडणं काय लय मोठे असते काय. झाले रात्र गेली भांडण गेलं. असं म्हणजे दिवसभर भांडा रात्री चांगलं होऊन जाव है नी काय. हे चांगलं आहे पण. बस टिंगल नको उडू आता. आता तुलाही माहीत पडन ना समोर. आता काय तुमचं नवीन आहे. तुम्हाला माहीत पडन कसे सकाळी भांडणं होते आणि रात्री सगळे चांगले होऊन जाते तर. बरं मी काय म्हणतो पुन्हा अंकुश भाऊजी गेले काय आते पहिले आणण्यासाठी. हो राधिका ते निघाले ना ते लवकरच निघाले म्हणे जायचं आहे म्हणे आजच आणि याचं आहे म्हणे आजच म्हणे. कारण की आता ते दूरच आहे की नाही गाव किती म्हटलं तरी 2-2.5 तास लागतेच जासाठी. आणि तिथं गेल्यावर आतेबाईची तयारी राहिली केलेली नाही राहीन मग तिथंच अजून म्हटलं मामाजी म्हणे म्हटलं का थांबून जाय तर म्हणे मी काही थांबणार नाही म्हणे. जरासा उशीर झाला म्हणे तर मग म्हणे का रात्रभर थांबून जाय उद्या जाजो. आणि मी गेलो नाही म्हणे एवढ्या दिवसाचं म्हणे तर म्हणे साहजिकच आहे म्हणे त्यानं थांबवणं पण मी काही थांबणार नाही म्हणे. मी जाईन म्हणे आणि नाश्ता करून तर गेले ते जेवण करून म्हणे आणि आईला घेऊन येऊन जाईन म्हणे असे म्हणून राहिले होते ते म्हणून लवकरच निघाले. आता तुम्ही इकडे नाश्ता बनवून राहिल्या होत्या की नाही आणि मी गडबड तिकडची होती तर त्याला प्रेस गीस करून दिले कपडे गिपडे आणि काय म्हणते तर आंघोळ गिंगोळ केली त्यानं आणि नाश्ता केला चहा पेले आणि निघाले मग.
असं असं चांगलं झालं बाई, चांगलं झालं ना. आता आतेबाई येऊन जाते म्हटलं घरी, तर एक आपली होऊन जाते. कशाही असो त्या, आपण घरात राहते की नाही तर आधार राहते म्हटलं सासूबाईचा. घरात राहिल्या तर पाहिजेच बाई, मोठं छोटं पाहिजेच. आता म्हटलं मोठी आई आहे आणि आतेबाई आहे. मी काय म्हणून राहिली होती पुन्हा, म्हणून राहिली होती मी, मला नाही का माझ्या आईची बोलली आठवण येऊन राहिली. आणि मला असं वाटतं का तुला तुझ्या आईची लय आठवण येऊन राहिली. पण आता तू तर जाऊ नाही शकत तुझ्या माहेरी, जाऊ नाही शकत. मी काय म्हणतो, मी नाही काय पिऊचीला विचारलं का, म्हटलं मी आणि पुन्हा म्हटलं आम्ही दोघी म्हटलं आखाडीसाठी जातो म्हटलं. आता आखाडी तर झाली, पण आपण भेटून येऊन जाऊ. काय म्हणतो, माझ्या आईच्या इथं चालतं काय 2 दिवसासाठी? माय खरंच काय राधिका ताई, मला नेसान काय तुम्ही तुमच्या आईच्या इथं? तशी हो, मला लय आठवण येऊन राहिली होती माझ्या आईची, माझ्या बाबाची, सगळीची आठवण येऊन राहिली होती. पण सांगू कोणाले, सांगू नाही शकत आणि जाऊ नाही शकत. मन तर असं करून राहिलं होतं का एखादा फोन लावावंच, पण बिचारे भलं मन दगदग करते हो, तिकडून काय उत्तर येईन काय नाही, बोलन नाही बोलन. मन तर होतंच म्हणा तसं. पण आता तुम्ही म्हणून राहिला ना तर मी येईन, खरंच येईन मी. कमीत कमी मला आईची माया तर भेटन जराशी ना जराशी. मी येईन राधिका ते तुमच्यासोबत, खरंच येईन. हवं पुन्हा मन काही तू भारी करू नको. मन भारी करून काय आहे, आता जे झालं ते झालं, झालेलं आहे म्हटलं. वेळीले आता कोण परत आणू शकते. मी काय म्हणतो, तू एखाद्या वेळेस नाही का फोन लावूनच पाय. आणि नाही तुझ्या आई बाबाला तर तुझ्या लहान बहिणीला लाव. तुझ्या भाऊ गरम आहे म्हणते, तर त्या लहान बहिणीला लाव ना. बोल तिच्यासोबत. राधिका ती तिच्याजवळ मोबाईल नाही आहे, फक्त बाबाजवळ मोबाईल आहे, माझ्या भावाजवळ मोबाईल आहे म्हटलं. आईजवळही मोबाईल नाही आहे. जर मला लावायचंही असेल ना तर मी एक तर माझ्या भावाला लावावं लागते, नाही तर मग माझ्या बाबाले. आणि ते हिंमत नाही आहे म्हटलं, ते हिंमत नाही आहे मै का मी तिच्यासोबत बोलू शकन म्हणून तर. नाही तर आतापर्यंत तर फोन लावूनही घेतला असता. आणि तसंही म्हटलं माझा भाऊही जरासा हे कोडा दिमागाचा आहे, काय म्हणन काय नाही. अहो आता लई दिवस झाले ह्या गोष्टीले. 5-6 महिने होत येऊन राहिले म्हटलं. आता तू इथं आली होती तेव्हापासून आतापर्यंत काय तिचा राग राहिलाच असन काय? थोडी ना थोडी माया तर तुझी असनच ना. पोरा लेकराची माया थोडी ना हे होत असते. आता थोडासा राग असन का त्या असं केलं म्हणून. तुम्ही कशा आहे बाई, विचार नाही करत करायच्या अगोदर. आता कसं आहे, मायबापाला तिथंच राहणार आहे, मायबापाला कोणाच्या समोर जाणं आहे, मग लोक गोष्टी काढते, त्याचं मन दुखते. आता तुम्ही जर चांगले होऊन गेले ना, जाणं येणं झालं ना, तर मग त्याला चांगलं वाटन. तुम्ही काही एखाद्या वेळेस प्रयत्न करजो, खरंच करजो. शिवा देऊ का तिकडे कल्ला करू का काही करू, पण एखाद्या वेळेस नाही का तू फोन लावजो. माहीत तर पडून जाते. तुझे कानावर आवाज पडून जाते जरासा, तुझे मन हलकं होऊन जाते. हो राधिका ते करन ना, पण सध्या नाही करत. सध्या मग हिंमत नाही म्हटलं ऐकायची. माय बाबा भरले रागी भरले होते. एक तर म्हटलं मग दुसऱ्या ठिकाणी जमलं होतं ना. तिकडे बदनामी झाली आणि इकडे बदनामी झाली. त्याच्यानं मनच नाही करून राहिलं. डायरेक्ट घरून आली असती तर एवढं काही वाटलं नसतं. सारा नातला काही ठेवून गेलं असं ना, मी इकडे आली तर. बरं जाऊ द्या. आता माझ्या विषय नका घेऊ. माझ्या विषय काय आहे, आता माझ्या तर असंच चालू राहीन किती म्हटलं तरी. बरं मग जायचं आहे ना तुमच्या आईच्या इथं, जायचं आहे ना, कवाचं जायचं आहे तर सांगून द्या ना मला, मी पॅकिंग करून ठेवतो. हो पाहू ना. आता आतेबाई येऊन जाते म्हटलं, संध्याकाळपर्यंत येते का उद्या सकाळी येते तर. ते आल्या म्हणजे त्याची कानावर एक गोष्ट टाकून देऊ आणि मग चाललं जाऊ. कारण की तेलेच पा लागून ना आपण गेल्यावर घर. हे आहे अंकुश भाऊजी आहे, बाबा आहे, मोठी आई आहे, यायचं सगळेचं तेलच करावं लागन. मग तेला सांगा नाही लागन काय. आणि जर आपण आता चाललं गेलं तर मग कोण करणार आहे घरचं. माणसाला जमते तरी काय, आपलीची माणसं तर म्हटलं पाणी नाही घेत हातानं, सगळं द्या लागते तेले नेऊन. ते येऊन जाते मग आपण निघून जाऊ 2 दिवसासाठी. जास्त दिवस नाही, 2-3 दिवस. बरं राधिका ते ठीक आहे ना. ठीक आहे. मी पूनमच्या माहेरची आठवण काढली ना तर तिचं मन भरून आलं वाटते. एकदम चेहराच उतरवला तिनं. पण घेऊन जातो तिला 2 दिवसासाठी, तिचे मन हलकं होईन जरासं. किती काही म्हटलं तरी मायबापाची तर आठवण सगळेलेच येते. सगळेलेच येते मायबापाची आठवण. कोण आहे असं, ज्याले आहे त्याला येते, ज्याले नाही आहे बिचारायले त्याला मन मारून राहावं लागते. बरं आता मी इथं गोष्टी करत उभी राहून गेली. मलाही म्हटलं पिऊचीसाठी नाश्त्याला घेऊन जायचं आहे. इथं ते म्हणून गेली तर तिकडची सून गेली काय, अजूनपर्यंत आलीच नाही म्हणून. का गेली म्हणून तिकडच्या तिकडेच गावी म्हणून माहेर करून राहिली होती तर. आहे की नाही. नामदेव भाऊ कुठे चालले एवढ्या गडबडीनं? रंजनाबाई कुठंच नाही. इकडून येऊन राहिलो होतो, बाईचे पैसे दिले आणि येऊन राहिलो होतो. खट टाकाले होते की नाही, पयाटी निघाली ना आपली, खट टाकाली बाया होत्या, तर त्याचा चुकारा केला आणि येऊन राहिलो तिकडून. असं तुम्ही तर आम्हाला 1 दिवस नेलं बाप्पा, दुसऱ्या दिवस पासून बंदच करून टाकलं. आम्ही वाट पाहून राहिलो होतो का तुम्ही केव्हाचा म्हणता आणि केव्हाचा नाही तर. वाट पाहतच राहिलो म्हटलं, आणि तुम्ही काही म्हटलंच नाही. आता ते कसं झालं बाई, आपलं हाय पूर्ण 12 महिन्याचं पीक. 12 महिन्याचं पीक पाणी होईना. आणि पाहिलं नाही काय, कोण कसं उंदर लावलं, कोण कसं लावलं. म्हटलं 4 बाया अजून लागल्या म्हटलं मले. एवढ्या खांडण्या झाल्या होत्या तिथं. त्या पयाटीत एवढ्या खांडण्या निघाल्या म्हटलं. 4 बायाची मजुरी अजून द्या लागली मले. मग कसं आहे, ते नवीन बायाले नाही काय पेरणीचं काम असते.
सांगायला पुरत नाही. कसं आहे आपलं किती काय म्हटलं तरी त्याच्यावरच आहे ना. हां, वावर शेतावर आहे आपलं न. जर असं पिकाचं नुकसान झालं तर मग भरपाई भरा लागते ना. आता बॅगही लागल्या आणि मजुरी बसली अंगावर म्हणून बंद केल्या होत्या. आता निंदन गिंदन राहिलं म्हणजे चालला ना. निंदन राहिलं म्हणजे चालचा. कितीक जणी आहेत आता. हां, आता खाडण्या टोपणं झाल्या आणि खत देणं झालं म्हटलं. आणि आता माहीत पडते पाण्याच्या यानं तर चिवटा चांगलाच निघाला. जर असं मोठं मोठं झालं म्हणजे मग निंदाले काढन की नाही तेव्हा चालचा. हो हो येईन ना. लागन बाय तर सांग जा मग. येईन ना. तसे काय घरी बसून नामदेव भाऊ मंदाबाई दिसला नाही. आले नाही किती गावावरून. किती दिवसाच्या गेल्या दिसला नाही म्हटलं. का घरातच आहे? नाही नाही बाई, ते गेली ना तिच्या माहेरी गेली ना. ते तिच्या भावाची इथे गेली. ते काम होतं जरासं तिले तर म्हणून गेली. असं असं आखाडीला गेला वाटते मग है ना. हो हो आखाडीला गेली ना. येतो बाई मी. येतो. नामदेव भाऊचा स्वभाव नाही काय मस्त आहे. बोलणं चालणं बैशिवा बोलत नाही म्हटलं. बैशिवा बोलाले मस्त आहे त्याचा स्वभाव. आता एवढ्या चांगल्यानं म्हटलं का समोरच्या व्यक्तीला वाईटही नाही वाटत. नाही तर म्हटलं येईनं जेव्हापासून बंद केलं होतं की नाही तेव्हापासून चांगलं नाही वाटे. काय माय एक दिवस नेलं बंद करून टाकलं. तेच बरोबर आहे ना. आता त्याचं 12 आहे. तेच 12 महिन्याचं पीक आहे. आपल्याला काय नुकसान कोणाचं आहे नाही काय. आपण काय आपले 100-200 रुपये आपण कमवून घेऊ. पण त्याला तर बिचारायला त्याला 12 महिने जोपास नाही की नाही. तेच बरोबर आहे. कास्तकाराची मोठे वाक्य आहे बाप्पा. मजुरासाठी फिरा, साऱ्या गोष्टीसाठी फिरा. ते बरोबर झालं तर झालं आणि तर मग सारा उरावर येऊन जाते. काय हो माय रंजना, कोणासोबत बोलून राहिली बाप्पा? काय एकटीच बडबड करतो? अरे शांताबाई पा मला लक्षच नाही म्हटलं. मी नामदेव भाऊ सोबतच तर बोलून राहिली होती. आत्ताच गेले ते इकडून. त्याच्यासोबतच बोलून राहिली होती मी. असं इकडूनच गेली काय ते? हो चुकारा करायला जातो म्हणे. ते गेले चुकारा करायला आणि मी म्हटलं एखादा चक्कर घराकडून मारून येतो म्हटलं. मी गेली होती घराकडे चक्कर मारायला जरासे झाडझूड गिडझूड करायसाठी. हो काय? हां मी बोलली त्याच्यासोबत 2 शब्द बोलले आणि ते चालले गेले. मजुराला पैसे द्यायला गेलो होतो म्हणे. खतासाठी बाया सांगितल्या होत्या तर म्हटलं निंदन गिंदन राहील तर सांगता पप्पा म्हटलं. घरी बसल्या बसल्या तसेच पैसे येऊन जाते. हो ते तर आहे म्हणा. पण का हो, मी तर तुला सांगितलं होतं का दुर्गाबाईच्या इकडे बाया लागून राहिल्या म्हणून तिकडे चालली जाय म्हणून. मग तू गेली काऊन नाही? नाही मी चालली होती. पण ते कसं झालं आता म्हणतात आली अकाळी. आता सून गेली ना अकाळीसाठी. हां आता ते काय येते 8 दिवस आणि मग थे नाही राहिली घरात तर मग थोडी ना जमते मग घरातून निघणं. हां या दोघं पोराचा डब्बा द्यायला लागते. त्याचे बाबा येते दुपारी दुकानावरून जेवण करायसाठी. मग नाही होत मग जाणं. सून राहिली म्हणजे मग काय मी निष्काळजी असतो. हां तिला करूही लागलं थोडं तरी आपल्याला लय वेळ भेटते. आणि किती काय म्हटलं ते राहते ना घरात ख्याल ध्यान ठेवासाठी. आणि थे नाही राहिली का मग नाही होत ना निघणं. मग होती तरी काय. हो बाई बरोबर बोलून राहिली तू. सुनवाई राहिली घरात सासूला जरासं भेटते बाप्पा. आहे नाही का बाहेर पाय काढायसाठी. नाही तर सासवाईचे जीवन तर म्हटलं पूर्ण घरादारातच जाते. बरोबर आहे ना. सून गेली मग अकाळीसाठी आहे की नाही? गेली मग? हो गेली ना. गेली अकाळीसाठी. आता येईन 8 दिवसासाठी जातो म्हणे आई म्हणे. ना म्हटलं आली तेव्हापासून गेली नाही ते. आता तिला राहिलं की नाही. आता राहिल्याच्या ना तशी नाही गेली होती ते. जा म्हटलं करजो म्हटलं आराम म्हटलं. इथं किती काय म्हटलं तरी सासरी आराम होतेच तरी काय. हां नवऱ्याला काही ना काही द्यास लागते. हां स्वयंपाक करास लागते. जा म्हटलं करजो म्हटलं आराम 8 दिवस म्हटलं माहेरी जाऊन. मॅच धाडून दिलं तिला. राय म्हटलं 8 दिवस. काऊन मंदाबाईच्या सुनाने गेल्या काय आणि त्याने गेल्या काय दोघी जणी. हां सासू चालली गेली पप्पा अखाडीसाठी आणि सुना काही गेल्या नाही. नाही तिथं तर शब्दही नाही निघाला जायचा. कारण की आता ते लाईनीचं असं झालं लग्न तर तिचं तर काही जमत नाही जाणं. तिच्या घरच्या लोकांसोबत सध्या काही बोलणं चाललं नाही आहे वाटते. आणि हे राधिका आहे तर राधिका गेली का मग घरचं वाटोळं होऊन जाते. आणि तिनंही नाही म्हटलं का मी चालली का काही. शब्दही नाही काढला तिनं. आणि मग गोष्टच नाही निघाली तर मग आपण कायला बोलतो बाप्पा. हां आपल्याला बस डोळ्यांना चांगले दिसले तेवढंच लय आहे. आपण काही जास्त हे बोलत नाही. आपण कायले बोलावं तू जातं का नाही जात. मग आजकालच्या पोरी कशा आहे बाप्पा. म्हणून मोठ्याईनंच म्हटलं म्हणून जायचं म्हणून. आणि नवऱ्यानं नाही धाडलं तर म्हणून मोठ्याईनं उकसून दिलं म्हणून जासाठी. आहे नाही काय अशी गोष्ट होऊन जाते ते. म्हणून मी विचारलंही नाही तिले का बाई तू चालली का नाही चालली. काहीच नाही बोलली मी तिले. पण जा लागत होतं तिने आहे नाही काय अकाडीसाठी. जाऊ माय बापाची इथं 2-4 दिवसासाठी जरासं मनही हे होते. हवा पाणी बदलते जराशी. हो ना. पण किती काही म्हणावं ना तरी म्हटलं मंदाबाईला सुना बोलल्या मस्त भेटल्या. दोघी साजऱ्या आहे म्हटलं. पाहायलाही साजऱ्या गुणांनाही चांगल्या. मोठी सुनीचं तर काही पास नाही लागत बाप्पा. लाखात हिरा आहे म्हटलं तो. मस्तच आहे बाप्पा मंदाबाईची सून. मोठी चांगली आहे लाईनी चांगली आहे. पण मला जराशी वावरात आली होती की नाही तर लाईनी जराशी मुफट दिसते आहे नाही काय. नाही मुफट आहे ते. पण चांगली आहे स्वभावानं. चांगली आहे तशी. मनात काढून नाही राहत तिच्या. आता कसं किती काही म्हटलं तरी लेकराचा दिमाग आहे. एकदम बोलून देते सटकीनी. विचार नाही करत बोलायच्या वेळेस. पण चांगली आहे. हेही चांगली आहे आणि मोठी चांगली आहे. दोघीही चांगल्या आहे बाप्पा. बहिणीसारख्या राहते घरात. भल्या मस्त राहते.
हां आता म्हटलं सासू गेली तेव्हापासून भांडण नाही काही नाही शब्द तर नाही म्हटलं. तिच्या हातात आलं ते करून घेते, तिच्या हातात आलं ते करून घेते. तिला नाही समजलं तर ते सांगून देते तिले राधिका का बाई असं कर तसं कर. मस्त मस्त आहे म्हटलं पोरी, दोघी पोरी मस्त आहे. खरंच मंदाचं ना नशीब मस्त आहे म्हटलं सुनाईच्या बारीत आणि पोराईच्या बारीत चांगलं आहे. नाही तर आजकालचे पोरं निरे व्यसनी होऊन राहिले. कोणाला दारूचा शौक तर कोणाला गांजाचा शौक तर कोणाला कायचा शौक. पण म्हटलं दोघंही पोराले एकही शौक नाही ना, पाणी नाही ना, काही नाही ना, काही नाही. दोघंही लाईन सिर आहे बापा. सगळं आता आता त्याचं घराचं तालच मस्त आहे म्हटलं. तेच आहे ना, सुना चांगला भेटला तर घरही चांगलं निपते. हो ना माय, बरोबर आहे ना. आता पहा बरं, मैचीच चालली गेली होती. मैसून चालली गेली होती म्हटलं तर पोट्ट्यानं शॉक लावून घेतला होता. निस्ता पिऊ 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 आहे म्हटलं. किती वेळा त्याच्या बापानं मारलं त्याले, पण नाही सोडलीच नाही त्यानं. आणि आता आता शौकच लागून गेला. आता काय सांगा लागते, आता किती काही कळला केला आणि किती काही कोय केला तर गुपचूप पेते आणि येऊन झोपते. 8 दिवसातून एक वेळा पेते का 2 दिवसातून पेते का काय पेते. आता जाते आणि डायरेक्ट खोलीत चालला जाते. आता ते गेली नसती माहेरी तर याला काय शौक लागला असता. कधी कधी नाही काय ह्या पोरी आपल्या हाताने आपली जिंदगी बरबाद करते. नाही तर तुम्ही पाहिलं ना माझ्या पोराला कोणता शौक होता काय. खऱ्याचा नाही, पुरीचा नाही, कायचा शौक नव्हता. पण म्हटलं ही बायको गेली, बायकोच्या टेन्शन म्हटलं त्यानं सारे शौक लावून घेतले. बायकोच्या टेन्शनच्या पोई येते का नाही यात, येते का नाही यात. एक तर म्हटलं पोरी भेटून नाही राहिला आणि कशी आणली होती तर ते चालली गेली होती. आता आता बसते, आता म्हणते आई ते आले होते ना पिऊन, आई असं काय बोलू बापा मी. आता तूच गेली नसती तर त्याला काय लागला असता शौक. आम्ही तर जेवढं सांभाळायचं होतं तेवढं सांभाळलं. आता तुमच्या दोघीच्या मनात काय झालं आणि काय नाही देव जाणे बापा. बरं आता ते गेली की नाही, आता आता माझ्यावरही कामं येऊन गेले ना, मला घरचे कामं करायला लागते. आता कामं गिमं आपटून आता जरा शिवबी होती मी तर नामदेव भाऊ दिसले. आता ते गेले तर आता तुमच्यासोबत 2 शब्द बोलली मी. हो बाई, साऱ्या जीवनाची कथाच कथा आहे. माय कथाच कथा राहिले. बरं मी जातो बापा, आता मी जातो. पोरी सोरीले काही लागलं गिकलं तर आणून द्या लागते. दूध पाणी जरासा भाजीपाला गिजीपाला. आता ते पोट्टी म्हणे पोरगी म्हणे मोठी सून राधिका म्हणे आंबाडीच्या भाजीची आठवण येऊन राहिली म्हणे. आता मी तर चालली नाही बाई वावरात. आता पाहा लागून एखाद्याच्या इकडे आंबाडीची भाजी कुठंसं भेटन तर आणून द्या लागन पप्पा तिले. तिले मोठी हे आहे चट आहे म्हटलं, मस्त करते ते भाजी. हो 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 साजरी लागते ना तर माय, मस्त साजरी लागते ना. आनंद मला आणून देजा थोडीशी. माझ्या घरी नाही येत आंबाडी फंबाडीची भाजी. आता कोणी वावरात जातच नाही तर कुठून आणणार आहे. आता काय माहित बाजारात भेटते काय. तर बाजारात भेटन तर मग यायला सांगा लागन बाजारातून आणा म्हणून. मी पाहतो ना दुर्गाबाईच्या इकडे जाईन की नाही ते आणते. आता ते चाललीस ना, आता मला हे रोखून राहिले ना, जाऊ नका जाऊ नका. नाही तर मी तर गेली तर मी तर सारी आणतो. माय चवडीची भाजी काय, कुंजराची भाजी काय, आंबाडीची भाजी काय, चूची भाजी काय, सगळे आणतो म्हटलं मी वावरातून. पहिलं पाणी नाही पडलं का ज्योतीचे फुलं मग तयारच आहे म्हटलं. मस्त ज्योतीचे फुलं आणतो. जेले लागले तेलही देतो आणि घरी ठेवतो म्हटलं. भाजी करतो 2-4 वेळा. नवाईची कोणती गोष्ट चांगली वाटते. पण आता आम्ही तिकडे गेली म्हणजे आणन ना तर दिन घरी ठेवून आणि तुलाही दिन आणून. बरं मी निघतो मग आता. हो हो हो